केलं. काही दिवसांनी पत्नीला गर्भपात झाला. स्त्री जातीचा त्याग केला. म्हणून बाळूमामाचं जिथं मंदिर असतं, जिथं बाळूमामाचं अधिष्ठान असतं, जिथं बाळूमामाची पालखी असते ना, तिथं मूर्तीच्या फारसाजवळ जाण्यासाठी महिला मंडळांना अधिकार अजिबात नाही. का तर स्त्रियांचा त्याग केला. बाळूमामा चालत नाही माझ्या मामाला. तिथून पुढे बाळूमामा मेटके गावात आले. मेटके गावात आल्यानंतर बाळूमामाने फाल्गुनमध्ये द्वितीयाला मेटक्यामध्ये भूतबारा थांबवला आणि भंडारा उत्सव चालू केला. ती तिथी म्हणजे फाल्गुनमध्ये द्वितीया, म्हणजे गेली 5 एप्रिल आणि 6 एप्रिल तारीख गेलेली आताची कालची भंडारा उत्सव जो अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे, आत्मापुरात अख्ख्या जगभर आणि 80% महाराष्ट्र बाळूमामाच्या भक्तीला लागलाय. का त्याचं कारण सुद्धा सांगतो. माणसाची जात लय हुशार आहे, लय हुशार आहे. हे बघा मामा, चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घालीत. मामाचे चमत्कार घडले, मामाचे महिमा मोठे. मामाने अनेक चमत्कार केले, प्रत्येकाची साखर ऐकली म्हणून भक्तीकडे लोक येतात. लोक उभं येत नाहीत कुठं सुद्धा. आज मामाच्या तळावरती 10,000 लोक येतात. 10,000 लोकांच्या वर रातच्या 2 वाजता त्याला 9 नगरपालिकेवरती मार्केट होतं. बाबा आम्ही मुक्कामी थांबलो, जागरण करायचं कीर्तन होतं, शेवटचा दिवस तळावरचा. ते रातच्या 2 वाजता तरी गाड्याचं हॉर्न वाजत होतं, झोप लागत नव्हती. एवढी लोक येतात मामाच्या तळावरती. 2-3 वाजता तरी गाड्या निघत नाही. ही येतात कशा करता? फक्त मामाचे चमत्कार, मामांची मामा साखर ऐकतात. मामा सगळ्यात इच्छा पूर्ण करतात. फक्त मनापासून भक्तिनिष्ठा हा केला जाऊन मामाचा शब्द आहे. जो कोणी माझा भक्त आहे ना, जो कोणी माझा चाकर आहे, ऐका, जो कोणी माझा भक्त आहे ना, कधी हात मारला तुझ्या टाचेच्या खाली हा बाळधंड उभा आहे. फक्त मनापासून भक्ती पाहिजे, मनापासून. तेव्हा मामा हाकीला धावून येणार तुमच्या. लक्ष द्या, का तर मामा तुमच्या आमची वाट बघत असतो. कुठेही असू द्या, फक्त हाकीची वाट बघतो. आता त्याच्यावरती ओझ असतो तुमच्या भक्तीचं. म्हणून बाळूमामा प्रत्येक संकटाला धावून येत असतात. बाळूमामाने सगळ्या गोष्टीचा त्याग केला. तिथं आली जाळणी संसार पैसुराने संसाराचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, सगळ्या गोष्टीचा त्याग केला. मेटक्यात आली आणि बाळूमामांच्या पत्नीने ऐकलं नाही म्हणून पत्नीचा त्याग केला. म्हणून बाळूमामाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कधी कुणी करायचा? किमान बाळूमामांच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. बाळूमामाच्या कुठल्याच कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि असतात लय जण, मला काही कुठलं माहित नाही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जायचं तिथं असतं काय ना काय. तसंच असतं. सगळ्या गोष्टी जर सारख्या असतात तर देवाला देव कोणाला असतं. थोडाफार विरोध सुद्धा लागतो. विरोध लागतो, विरोध असलेला चांगला असतो. लक्ष द्या, बाळूमामाच्या कुठल्या कार्यात विरोध करायचा नाही. का? मामाचा शब्द आहे, जो कोणी माझी चाकरी करतोय, जो कोणी माझी सेवा करतोय ना, जो कोणी माझा भक्त आहे ना, त्याला हा बाळूधनगर डोळ्याचा गोळा आहे. आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल ना, त्याला हा बाळूधनगर खायराचा इंगळ आहे. हा मामाचा शब्द. बाळूमामाच्या विरोधात कधी कुणी जायचं नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केला. मेटक्यात आली, फाल्गुनमध्ये द्वितीयाला भूतबाधा थांबवला आणि भंडारा चालू केला. आता भंडारा 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 म्हणजे काय? 8 दिवस कीर्तन ऐकले. भंडारा सांगितलं का कोणी तुम्हाला? म्हणजे मला सांग, दुसरं काय नाही सांगितलं का? भंडारा नाही सांगितला? नाही सांगितलं. आज सांगतो, लक्ष द्या. आज थोडा वेळ वाढून गेला तर बरं होईल. तर आज तरी आपण अर्थ असं घेऊ. लक्ष द्या, लक्ष द्या. मला सांगा, भंडाऱ्यात 2 प्रकार आहेत. किती बाबा? 2 प्रकार. भंडाऱ्यातला पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आरतीनंतर आपण जेवण महाप्रसाद करतो तो भंडारा. आता कपाळाच्या भंडाऱ्यात सुद्धा 2 प्रकार आहेत बरं का सेवकरी मंडळी, ऐका लक्ष देऊन. भंडाऱ्यात सुद्धा 2 प्रकार. कपाळाच्या भंडाऱ्यात 2 प्रकार. एक भंडारा बाळूमामांचा हळदीपासून बनलेला कपाळाला लावतो तो, आणि भंडारा दुसरा आपण मिरवणुकीमध्ये उधळतो तो. लोक म्हणतात बाळूमामाचं तुम्ही एवढं भंडाऱ्याचं सांगता आणि पायाखाली तुडवला जातो की. ते तुडवणारा असतो तो कलर असतो. काय असतो? कलर असतो, तो रंग असतो, ते केमिकल पासून बनलेला असतो. मामाचा असतो प्युअर भंडारा. तो कधी पाहिजे तुडवू देत नाही पूजारी, अजिबात नाही. फक्त कपाळाला, दुसरीकडे कुठं नाही. भंडाऱ्यात 2 प्रकार आहेत. काही कुठं अंधश्रद्धा वागू नका. ते देवाचा भंडारा तुडवायचा म्हणजे सुखाचं आहे का? हो, मामाचा भंडारा म्हणजे सोनं आहे. काय म्हटलं मी बाबा? या बाळूमामाचा भंडारा म्हणजे सोने. चिमुरडून भंडाऱ्याची किंमत सोन्यासारखी. पण बाळूमामाचा भंडारा सोनं आहे हे कळण्यासाठी अगोदर मामांचं भक्त व्हावं लागतं. आणि मामांचं भक्त होण्यासाठी आफाड जन्मीचं पुण्य लागतं. कुणाच्या सुद्धा बाहेर नाही. कुणी सुद्धा मामाच्या दरबारात येत नाही. भाग्यवान लोक मामाच्या दरबारात येत असतात. मामाने भंडारा उत्सव चालू केला. पहिला कपाळाचा भंडारा. त्या मामाच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. का? तर ज्याच्या कोणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये भंडाऱ्यामध्ये कर्मरेषा ताकद त्या भंडाऱ्याची. आणि दुसरा भंडारा म्हणजे आरतीनंतर महाप्रसाद घेतो तो. आपण जेवतोय का? भंडारा करतोय का? कपाळाचा नाही करू द्या. हा आता ह्या ज्याला कळा त्याला कळा, ज्याला नाही कळा त्यांनी पहिला पण केलं. लक्ष द्या, लक्ष द्या. ऐका, कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती ऐका.
आणि जेवणाची खाते आहे. का या बामांच्या तळावरती जो कोणी कन्या मिळत असेल